मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या विकासाचा रोडमॅप मांडलेला आहे। विदर्भामध्ये सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची यावेळेस फडणवीसांनी माहिती दिली। यात विदर्भातील सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात असून गोसेखुर्द प्रकल्पही लवकरच पूर्ण होईल असं सांगण्यात येतंय। तर शेतकऱ्यांसाठी कोणते प्रकल्प अंमलात आणलेत, कोणते सुरू आहेत याची माहिती देण्यात आली आहे। सोबतच टेक्सटाईल पार्क, स्टील प्रकल्प, नागपूर मेट्रो, लातूर रेल्वे कोच फॅक्टरीच्या संदर्भात देखील फडणवीसांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। विदर्भ विकासाचा रोडमॅप आपण पाहतोय। विदर्भातील सिंचन प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत ते सोडलं जाणार आहे, तर 550 किमीची मानव निर्मित नदी तयार करणार। बळीराजा योजनेतून 110 प्रकल्प हाती घेणार। 5 जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी सुरू आहे। अकोल्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार। वन पर्यटनासोबतच जल पर्यटनावर देखील भर देणार। गडचिरोली स्टील सिटी म्हणून विकसित होते विमानतळही उभारणार। नागपूर मेट्रोच्या फेज 2 साठी निधी प्राप्त झालाय। वंदे भारत ट्रेन लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार। अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कची उभारणी करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।